ठाणे महापालिकेची पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र, 16 दिवसात 14,88 कोटींची वसुली. ठाणे महानगरपालिकेकडून पाणीपट्टीच्या थकीत रकमेवरील व्याजदंड प्रशासकीय आकारामध्ये 100% सूट सवलत देणे सुरू असून पाणीपट्टीवरील थकबाकी वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. दिनांक 1 मार्च ते 16 मार्च 2026 या 16 दिवसात पाणीपुरवठा विभागामार्फत एकूण 14,88,02,133 रुपये इतकी वसुली करण्यात आली आहे. थकीत पाणीपट्टीवर देण्यात आलेल्या सवलती 31 मार्च 2026 पर्यंत सुरू असून जे नागरिक आपली पाणीपट्टी भरणार नाही त्याच्या थकबाकीदारांवर 1 एप्रिल 2026 पासून कारवाईची मोहीम अधिक प्रभावीपणे केली जाणार आहे. तरी नागरिकांनी पाणीपट्टी भरून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर व महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केले आहे. या कारवाईत दिवा येथे 2002 नळ संयोजन खंडित करण्यात आली. 28 पंप जप्त तर 14 पंप रूम सील करण्यात आले असून 75 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे. कळवा प्रभाग समितीत 155 नळ संयोजने खंडित करण्यात आली. लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती 63 नळ संयोजने खंडित करून एकूण 438 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नौपाडा कोपरी प्रभाग समिती हद्दीत 82 नळ संयोजने खंडित करून 141 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. उथळसळ प्रभाग समिती हद्दीत 19 नळ संयोजने खंडित करण्यात आली. वर्तकनगर प्रभाग समितीत 12 नळ संयोजने खंडित करून 63 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एकूण 533 नळ संयोजन खंडित करण्यात आली तर 28 पंप जप्त, 14 पंप रूम सील करण्यात आले असून एकूण 717 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.